स्वयंअध्ययन किंवा सेल्फ स्टडी याच्या 17व्या भागात आपण आज पोचलो आहे. मला वाटते गेल्या 3 वेळेला मी अभ्यासनीती याच्याबद्दल बोलली आहे. उदाहरणार्थ अभ्यासनीती म्हणजे अभ्यासनीती, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं एम फॉर मूड, एस फॉर सर्वे. हे 2 आपले बघून झालेले आहेत. आणि आज आपण क्यू म्हणजेच क्वेश्चन याच्याकडे वळणार आहोत. मला वाटतं सगळ्यांना असा नुसता चिन्ह जरी आलं तरी प्रश्न हा भाग कळतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे ना की क्यू आज झाला की आर 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 आणि डी डी मी वेगळ्या अक्षरात लिहिलं आहे कारण ह्याचा अर्थच वेगळा आहे, सेल्फ रिअलायझेशन. याच्याकडे आपण मागावून वळूया. तेव्हा थोडक्यात अभ्यासनीती एम फॉर मूड, एस फॉर सर्वे, क्यू फॉर क्वेश्चनिंग, आर फॉर रिव्ह्यू, रीड, काय असेल नसेल ते सगळं. मग डी फॉर डिस्कशन, मात्र डी मी हा आधी घेणार आहे, क्यू नंतर घेणार आहे, मग सगळे आर ओळीनी पाची घेणार आहे. आणि अभ्यासनीती करून आपण मग नंतर अभ्यास तंत्र, आणखीन कौशल्य त्याच्याकडे वळू. क्वेश्चनिंगला सुरू करताना एक छोटासा किस्सा तुम्हाला आधी मी सांगते. मी जवाहर बुक डेपोमध्ये गेले होते, काहीतरी खरेदी करायची असेल आणि एप्रिल मेचे दिवस होते आणि प्रचंड पालकांची गर्दी होती. कशासाठी होती मला कळे ना की सुट्टीमध्येही काही पुस्तकं वगैरे गोष्टीची खरेदी करतायत का, असं काही नव्हतं. तर शाळेत फुकट पुस्तकं सरकारकडून मिळतात, शाळेमार्फत मिळतात. मात्र ही पालकांची गर्दी होती ती म्हणजे वर्कबुक आणि गाईड विकत घेण्यासाठी. मला राहवलं नाही आणि मी त्या पालकांना विचारलं, हो तुम्ही गाईड आणि वर्कबुक का खरेदी करताय? त्यांचं उत्तर अगदी साधं होतं, भाई पुस्तकातून प्रश्न शोधण्यापेक्षा हे सोपं जातं ना. मी डोक्याला हातच लावला कारण ती अपरिचित पालक होते, त्यांना काय बोलायचं. पण एकच माझ्या मनात आलं की हे ना पंख छाटत आहेत, त्यांचे मुलांचे पंख छाटत आहेत. उडू पाहणारी जी मुलं आहेत ते, किंवा मुलाला तुम्ही पंगू करताय आणि हे त्याच्या लक्षात येत नाही. असाच एक किस्सा, मी एका शाळेमध्ये गेले होते, म्युन्सिपल स्कूल होतं. म्हणजे साधारणपणे गरीब घरातली मुलं असतात असं आपण मानतो, पण ते प्रत्येकाकडे गाईड आणि होतं. आमचं सेशन जे होतं ते एक्सचेंज करत करत त्यांना मराठीची उजळणी कशी घ्यायची, मी म्हटलं कोणी सांगितलं तुम्हाला की प्रश्न आणि उत्तर या स्वरूपातच मराठी उजळणी घ्यायची असते. आज आपण क्विज घेऊया आणि क्विज खेळण्यासाठी मुलांच्याकडे पुस्तक असू दे. गंमत म्हणजे मुलांकडे पुस्तकं नव्हती, पण त्यांना असं वाटलं क्विज म्हणजे प्रश्न आणि उत्तर, बाई त्याच्याबद्दल काहीतरी विचारणार. प्रत्येकाकडे गाईड आणि वर्कबुक्स होती. तेव्हा मला असं वाटतं की अत्यंत हे चुकीचं आहे, कारण प्रश्न हा पडलाच पाहिजे आणि त्याचं उत्तर हे शोधलंच पाहिजे. मला वाटते ह्याच्यातला थोडासा भाग मी सर्वे हा जो भाग घेतला तेव्हा घेतला होता. मात्र तेव्हा माझ्यासमोर 10वी 12वी मोठी मुलं असं होतं, पण अगदी पहिलीतल्या पालकांपासून सुद्धा पालकांनी पुस्तक समोर ठेवावं, मुलाला समोर घ्यावं, मुलाच्या मदतीनेच आपण प्रश्न तयार करावेत. प्रश्नांचे प्रकार या भागाकडे मी कदाचित आज किंवा पुढच्या वेळेला सुद्धा जाईन, आज कसा वेळ मिळेल त्याप्रमाणे. पण प्रश्नांचे प्रकार, काही प्रकारचे प्रश्न मुलंसुद्धा सहज विचारू शकतात किंवा तुम्ही त्यांच्याबरोबर गप्पा मारता मारता प्रश्न निर्माण करू शकता. पण प्रश्न हे पडले पाहिजेत, विचारले पाहिजेत. जर कोणी मंदबुद्धी असेल, मूर्ख असेल, मूर्खालासुद्धा प्रश्न पडतात बरं का, मंदबुद्धीला पण प्रश्न पडतात, पण त्यांचे प्रश्न वेगळ्या प्रकारचे असतात. आपल्याला तशा प्रकारच्या प्रश्नांकडे वळायचं नाही आहे. तर खरोखरी प्रश्न हे पडलेच पाहिजेत. तुम्हाला कदाचित काही जणांना आठवत असेल, तुमच्या आजीनी किंवा आईनी तुम्हाला एक लहानपणी एक गाणं शिकवलं असेल. मात्र त्या आई आजीला तरी ते गाणं शिकवताना त्या गाण्याचा खरा खरा अर्थ कळला होता का मला माहिती नाही. ते गाणं असं असं, दत्त दत्त दत्ताची गाय, दत्ताची गाय, गाईचे दूध, गाईचे दूध, दुधाचे ताक, दुधाचे दही, दुधाचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, ताकाचे लोणी, लोण्याचे तूप, तुपाचा डेरा, तुपाचा डेरा, गणपतीची घंटा, गणगण गण. अगदी छोटं बाळबोध गाणं, पण त्याच्यामध्ये जो अर्थ भरलेला आहे ना तोच आपल्याला क्वेश्चन, आणि मी जे तुम्हाला म्हटलं की पाठोपाठ मी डिस्कशन घेणार आहे पुढच्या वेळेला, त्याच्या संदर्भात खरं आहे. म्हणजे नेमकं काय, तर गाय म्हणजे गाय. गाय आपल्याला काय देते, तर दूध देते. दूध कसं तयार होतं, अमृत आहे ना. गाय मुळात आधी देवाचा अंश आणि ती आपल्याला दूध देते, म्हणजे जणू काही अमृत आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण हे दूध सगळ्यांना, लहान मुलाचं पोषण करणारं, सगळ्यांनाच टिकतं तर बिलकुलच नाही, नाशवंत असतं, लगेचच्या लगेच उकळवावं लागतं. पण ते जर टिकवायचं असेल तर मग काय करायला लागतं, दही करावं लागतं. किंवा जेव्हा आपण दुधाचं दही करतो तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीज बदलतात.
दही जास्ती टिकतं. पण हे दही लावताना आता आपल्या म्हणजे दूध मिळालं, आपल्याला माहिती मिळाली, पंचेंद्रियांनी माहिती दिली आपल्याला सगळ्यांना, आपण बघितलं, ऐकलं. त्याच्यामध्ये दही कसलं लावायचं आहे, तर विचारांचं दही लावायचं आहे, मनन चिंतनाचं दही लावायचं आहे, मिरजण लावायचं आहे. त्याच्यापासून आपल्याला कवडीबंद दही मिळेल. मात्र कवडीबंद दही हे पचायला जड असतं आणि म्हणून त्याचा आपण ताक करतो. ताकाला तर पृथ्वीवरचं अमृत असं म्हणतात. मुळात औषधी तर आहेच आहे, पचायला हलकं आहे, पण ताक करता करता वर नवनीत येतं. म्हणजेच आपण जेव्हा विचार, प्रश्न, चर्चा यांची जेव्हा आपण घुसळण करू ना, तेव्हा घुसळणीमधून आपल्याला पचायला सोपं असं ताक म्हणजे ज्ञान मिळेल की जे आपल्याला सहज समजू शकेल. मुद्दामून प्रयत्न करून लक्षात ठेवायची वेळ येणार नाही. आणि वर काय मिळेल तर नवनीत म्हणजे लोणी मिळेल. कृष्णाला प्रिय असणारं नवनीत, लोणी, ते वर मिळेल. आता हे जे लोणी आहे त्याचं आयुष्य परत वाढतं. ते जर नीट पाण्यात ठेवलं तर टिकतं ना, भरपूर टिकतं. पण तरीसुद्धा आपण तसं तसं ते ठेवत नाही, तर ते कढवतो. कढवल्यानंतर ते आणखीन शुद्ध होतं, त्याच्यातली जी बेरी असते ती बाजूला येते आणि त्याचं जे तूप आहे ते तूप बनतं. आता हे जे तूप आहे हे जितकं जुनं होईल तितकं अधिक औषधी बनतं. म्हणजेच आपण ताक पचायला हलकं पचवलं, पण त्याच्यापासून जे आणखीन आपल्याला जे काही मिळालं, वर आलं, जे नवनीत मिळालं, त्याचं आपण तूप केलं. आणि हे जे तूप आहे हे पिढ्यानुपिढ्यामध्ये, वेद किती प्राचीन आहेत माहितीच नाही ना आपल्याला, पुराणं कोणी लिहिली नाही माहिती, कित्येक देवळं बांधली गेली, कित्येक रचना अशा आहेत की त्या रचनांचे कर्ते माहिती नाहीत. कित्येक शोध कोणी लावले. म्हणजे पेटंट घेणं हा प्रकार युरोपियन लोकांनी नंतर केला, पण आपल्या लोकांनी पण जे शोध लावले ते कोणी लावले. क्वचित कधीतरी लिहितो नामा म्हणे, तुका म्हणे, ती गोष्ट वेगळी, पण कित्येक गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहितीच नसतात. कारण आपण हे सगळं काय करतो तर पेटंट ही आपली संस्कृती नाही, तर गीतेत सांगितल्याप्रमाणे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे आपण शेवटी माझं ह्याच्यात काहीच नाही अर्पण करतो, ही आपली संस्कृती. मग आपण अर्पण काय करतो तर आपल्याला जे काही मिळालं, माहिती, ज्ञान, जे काही मिळालं त्याची आपण त्याला विरजण लावलं, विचार आणि मनन चिंतन केलं, प्रश्न विचारले, चर्चा केल्या, त्याच्यापासून जे काही सहज पचण्यासारखं होतं ते पचलं, त्याच्यापासून जे वर नवनीत मिळालं त्याचं तूप केलं. हे तूप हे अमृततुल्य झालं आणि हे वर्षानुवर्ष टिकतं. पिढ्यानुपिढ्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतं. असं हे ज्ञान आपल्याला मिळतं आणि म्हणून प्रश्न विचारणं खूप खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. आता खरं तर मी म्हटलं तसं की प्रश्न, जिज्ञासा आणि कुतूहल म्हणजे प्रश्न. अगदी लहान बाळालासुद्धा प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं तो स्वतः शोधतो. तसंच आपल्याला पण अभ्यास करताना जे प्रश्न पडतील त्याची उत्तरं शक्यतो लगेचच्या लगेच नाही कळलं तर विचारायला नका जाऊ, परत वाचा, परत विचार करा. झोपेतला अभ्यास आपण एका भागामध्ये बघितलं होतं, तुम्ही त्याचा विचार करा आणि उत्तरं शोधायचा प्रयत्न करा. त्याच्याशिवाय मग कदाचित तुम्हाला त्याच्यातही नाही मिळाली उत्तरं तर मग तुम्ही शब्दकोशामध्ये जा, वाङ्मय कोश आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानकोश आहेत, किंवा आजकालच्या काळामध्ये यूट्यूब आणि गुगल त्याच्यावरही तुम्ही जाऊ शकता. पण गुगलवर शक्यतो जाऊ नका, रेडीमेड नका उत्तरं शोधू. तेही जर समजा नाही तर मित्रांबरोबर चर्चा करा, पण मित्र तुमच्या वयाचे असतात, त्यांची आणि तुमची विचार करण्याची पद्धती एक असते. पहिल्यांदा मित्रांना विचारा, आईवडिलांना प्रश्न विचारा. आईवडिलांना जर नाही आलं तर मग तुम्हाला कदाचित बाईंना विचारावं लागेल. बाईंना विचारा, कदाचित बाईंना प्रश्न कसे विचारायचे. म्हणजे वर्गात उगाच आपलं उठलं आणि प्रश्न विचारला असं नसतं, तर वर्गाचा बाईंचा जो फ्लो आहे तो फ्लो ब्रेक न होता तास संपल्यानंतर बाईंची भेट घ्या आणि म्हणजे बाई मला हे नाही कळलं, मला ही शंका आहे, हे स्पष्ट करा. जरूर बाई सांगतील. तेव्हा हे ते प्रश्न जे विचारणं आहे हे मनन चिंतन आणि वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारत राहणं हे तुम्ही सतत केलंच पाहिजे. जेवढे तुम्ही प्रश्न विचाराल तेवढे. आता परत आपण म्हणतो की प्रश्न पडणं. आता प्रश्न पडण्यामध्ये सुद्धा परत काय असतं बघा, की एकच कविता, एकच धडा, एकच परिसर, एकच इकॉनॉमिक्स असेल किंवा भूगोल असेल, इतिहास असेल, खेड्यातल्या मुलाला पडणारे प्रश्न वेगळे असतील, शहरातल्या मुलाला पडणारे प्रश्न वेगळे असतील. त्याचा परिसर कसा आहे, त्याच्या घरात कशी वातावरण आहे, इकॉनॉमिक स्थिती कशी आहे, तो कुठे राहतो, याच्यावर हे प्रश्न अवलंबून असतील. पण प्रश्न हे प्रत्येकाला पडलेच पाहिजेत. ज्या दिवशी प्रश्न पडायचं थांबेल त्या दिवशी तुमची प्रगती थांबेल.
मला वाटते तुम्ही लहान असताना कदाचित आत्ता पण तुम्ही काही जणांनी नोबेल पारितोषिक विजेत्यांच्या कथा अशा काही हल्ली प्रकाशित होत्या त्या वाचल्याच असतील. पण तुम्ही अगदी प्रत्येकाने लहानपणापासून वाचलं असेल की अगदी सुरुवातीला ओणका जाताना बघितला माणसानी आणि मग त्याच्यापासून त्याला चाकाचा शोध लागला, किंवा पावसामध्ये आपोआप बीच तरारून येतं हे त्याला कळलं आणि मग त्यांनी नदीकाठी संस्कृती वसवली आणि नदीकाठी वसवलेल्या संस्कृतीमध्ये तो स्थिर झाला. हो ना, हे सगळे प्रश्न पडतात. शिकार करायची सुरुवातीला कसं करत असेल, मग त्यांनी भाले बनवले, हत्यारं बनवली वेगवेगळी. जर ते तुम्ही जर समजा नेहरू विज्ञान केंद्रामध्ये गेलात तर माणसाची प्रगती कशी होत गेली त्याचं छान वर्णन केलेलं आहे. ही प्रगती म्हणजेच काय, तर माणसाला प्रश्न पडतात. काही वेळेला प्रश्नांची उत्तरं शोधल्यानंतर त्या उत्तरातून नवीन प्रश्न तयार होतात, प्रश्नातून प्रश्न मिळत जातात, प्रश्नांची साखळी तयार होते, प्रश्नांना उत्तरांना परत प्रश्न. म्हणजे उदाहरणार्थ देवीचा रोग आहे, मग डॉक्टरांनी शोध केला, लस काढली, लस दिली, मग लसीचे परिणाम झाले किंवा औषधाचे परिणाम झाले, असं काही होत जातं. आता सध्या कोरोना सुरू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. परत तेच आहे की आपण काय केलं तर हे थांबवता येईल. विविध प्रकारचं रसायनशास्त्र घ्या, फिजिक्स घ्या, केमिस्ट्री घ्या, औषधशास्त्र घ्या, नौकानयनशास्त्र घ्या, युद्धशास्त्र घ्या, कोणतंही शास्त्र घ्या, तत्त्वज्ञान घ्या, विमानशास्त्र घ्या, कोणत्याही शास्त्राचा उगम हा प्रश्नातून होतो. बरेच प्रश्न असे असतात की एंडलेस क्वेश्चन्स असतात, त्यांना कधी अंत नसतो. एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा, अशी ही प्रश्नांची मालिका सुरू राहते. जोपर्यंत ही प्रश्नांची मालिका सुरू राहील तोपर्यंत माणसाची प्रगती होत राहील. ज्या क्षणी प्रश्न पडायचे थांबतील त्या क्षणी प्रगतीसुद्धा थांबेल. तेव्हा परत लक्षात ठेवा की केवळ बाई परीक्षेत प्रश्न देणार आहेत त्याच्यावर अवलंबून राहू नका. तुम्ही प्रश्न तयार करा. मी तुम्हाला गेल्या वेळा सांगितलं त्याप्रमाणे आत्ता तुम्ही लहान असताना पण स्वतःचं पुस्तक घ्या, मित्रांच्या चर्चा करा, स्वतः वडिलांच्या आईच्या मदतीनं, मित्रांच्या मदतीनं स्वतः प्रश्न तयार करा. प्रश्न किती प्रकारचे असतात तर सगळे डिटेल आत्ता तर नाही सांगता येणार, पण म्हणतात की क च्या बाराखडीतले सगळे प्रश्न हे पडलेच पाहिजेत. कसं, का, केव्हा, कुठे, कोणी, किती, काही प्रश्न असे असतात त्याची उत्तरं पटकन सापडतात ना. हे कोणाला म्हणालं पटकन उत्तर सापडतं. पण त्याचा कार्यकारण भाव शोधायचा असेल किंवा एखादी गोष्ट आहे का घडली असेल, ही गोष्ट ती व्यक्ती अशी का वागली असेल किंवा ह्याचा शेवट काय होईल, याच्या पुढे परिणाम काय होतील, हे विचाराला प्रवृत्त करणारे अशा प्रकारचे प्रश्न असतात. परीक्षेमध्ये सगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. मात्र पहिले प्रश्न हे सोपे, मुलांना पास व्हायला मदतीचे असे असतात. कोणाला म्हणालं, सोपा प्रश्न आहे. किंवा लढाई कुठे झाली, जागेचं नाव दिलेलं आहे, किती साली झाली तेही दिलेलं आहे. म्हणजे आपण जसं मराठी म्हणतो क च्या बाराखडीतले, इंग्लिशमध्ये व्हॉट, व्हेन, व्हेअर, हू. व्हाय मात्र कठीण आहे, पण व्हायचं उत्तर तुम्ही प्रत्येकाने स्वतःच्या डोक्याने शोधायचं असतं. तेव्हा असे हे प्रश्न, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमचा अनुभव मदतीला येतो, मनन चिंतन मदतीला येतं, निरीक्षण मदतीला येतं आणि बाकी सगळे जे आहेत त्यांच्या मदतीने प्रश्न सोडतात. परत लक्षात घ्या की प्रश्न पडला, बाईनं शंका विचारली, मुलं हसतील असं मनातही आणू नका. कारण ज्याच्यामध्ये चौकस वृत्ती आहे, जिज्ञासू वृत्ती आहे आणि जो डोक्याने विचार करू शकतो त्यालाच प्रश्न पडतात. जो निर्बुद्ध आहे, ज्याला विषय कळलाच नाही, तो प्रश्न विचारणारच नाही, कारण त्याला कळलंच नाही आहे ना काही. तेव्हा तुम्ही कोणत्या प्रकारचे विद्यार्थी आहात परत लक्षात ठेवा. जात्या कोणीही हुशार किंवा कोणीही ढ नसतं. तुम्ही कसे वाढता त्याच्यावर तुम्ही ढ की हुशार होणारे अवलंबून असतं. पालकांनीही लक्षात ठेवायचं आहे, आपल्या मुलाला रेडीमेड काहीही देऊ नका. त्याला प्रश्न पडू देत, उत्तरं शोधू देत, उत्तरं शोधायला मदत करा. काही वेळेला प्रोजेक्ट बाईंनी दिले की पालकच मदत करतात उत्साहाने, ग्रेड चांगली मिळाली पाहिजे. नॉट नेसेसरी. ग्रेड कोणती मिळते आहे याच्यापेक्षा त्या मुलांनी ते शोधलं आणि काहीतरी सादर केलं याचं मूल्य जास्ती आहे. कथासागरमध्ये मी कदाचित गोष्ट सांगेनही ही की सगळ्यात श्रीमंत मनुष्य बिल गेट, आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं की तुझ्यापेक्षा कोण श्रीमंत आहे असं तुला वाटतं, तेव्हा त्यांनी एक गोष्ट सांगितली होती. त्याच्यामध्ये तो म्हणाला होता की ज्याचं मन मोठं, हृदय मोठा, तो अधिक श्रीमंत. ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी दुसऱ्याला देणं, दान धर्म करणं म्हणजे तो मोठा नव्हे. ज्याच्याकडे काही नाही आहे तरीही त्याला देण्याची इच्छा होते. मग हे देणं म्हणजे पैसा असेल असं नाही, तर विचाराचं धन असेल, विचारमौक्तिक असं आपण त्याला म्हणतो.
विचार असतील, एखादा शोध असेल, कल्पना असेल, हे दुसऱ्याला देणं, पण त्यासाठी मुळात स्वतःला प्रश्न पडले पाहिजे. तेव्हा असे प्रश्न करते व्हा, प्रश्न तुम्हाला पडू देत, असा मी तुम्हाला आशीर्वाद देते. आणि पुढच्या वेळेला आपण भेटूया डिस्कशनसाठी आणि प्रश्नांच्या आणखीन काही डिटेल्ससाठी, पण ते थोडे असतील. नमस्कार.